शांत हो, शांत हो. ठीक आहे. शांत हो. तुम्ही प्लीज जरा शांत राहता का? कोण आहे तू? कोण आहे? डॉक्टर आहे मी. थँक्यू. तो पाय हलवा जरा, स्ट्रेच करा. मला सांगा तुमचं वय काय आता? 50 आहे. बरं, कार्डिओग्राम वगैरे केलं का तुम्ही? मी तुम्हाला टेस्ट लिहून देतो. आजच्या आज हॉस्पिटलला जा आणि तेवढं टेस्ट करून घ्या. ठीक आहे? हा सांगा, तुम्ही लास्ट BP कधी चेक केलं? गेले 3-4 महिने केलं नाही. बाप. बरं ठीक. काय BP आपण चेक करत राहायला पाहिजे. बॉयफ्रेंड आहे माझा. सोनोग्राफी पण करून घ्या यांची. आणि एकदम मला वाटते की किडनी स्टोन असू शकतो, पण सांगता येत नाही आपल्याला. डॉक्टर सौमित्र बॉयफ्रेंड आहे माझा. आणि कडवे ऑफिसर RT ऑफिसर आहे. हॅलो. चांगली हँडल केली तुम्ही सिच्युएशन. थँक्यू सर. मग कधी येणार लायसन्स माझ्या घरी? रिजेक्टेड. मला गाडी शिकायचीच नाहीये. बास झालं आता. आय एम डन विथ लर्निंग नाव. आणि काय होणार आहे म्हणजे गाडी शिकून काय होणार आहे? तसंही काही फायदाच नाही ना. तूही मगाशी म्हणलासच की कशाला चालवायच्यात मुलींनी गाड्या. तसंच आहे ते. म्हणजे कदाचित तुझ्या मनात नसेल ते, पण तुला म्हणायचं तेच होतं. नको ते झंझटच नको. अगं मैत्री जरा फेल केलं यार त्यांनी. तिसऱ्यांदा फेल केलं त्यांनी मला. अगं शांत हो. टकला दरवेळी तोच येतो माझ्या परीक्षेला. अगं टकला बिकला काय म्हणते? काय बोलतीस तू? माझ्यासारख्यांचे ना शाप लागलेले असणार आहेत त्याला, म्हणून त्याच्या डोक्यावरचे सगळे केस उडाले. अगं असं कसं असेल? आणि यावेळी तर काहीच कारण नव्हतं रे. इतकंसं कारण होतं. म्हणजे त्याला कळायला पाहिजे की मी बिचारी गाडी शिकते नुकती, तर मी जनरल असा रिव्हर्स घेतला आणि त्याला थोडासा धक्का लागला, पण तो ढिम्म हल्ला पण नाही. आणि त्या माणसाचं काय? त्यानं दारू पिऊन गाडी चालवून कोणाला उडवलं जरी ना, तरी सुद्धा त्याला कुणीही लायसन्स मागणार नाही. हे बघ, एकतर आपण हे मान्य करूयात यावेळेला चूक आपली. यावेळेलाही चूक आपली. हां, तर आपण पुढच्या वेळेला अजून तयारी करून आपण पुण्यांना देऊ ना परीक्षा. मी 3 वेळा दिली ऑलरेडी एक्झाम. अगं मग परत द्यायची, त्यात काय एवढं? मला नाही द्यायची. अगं ऐक, देऊया आपण. काय देऊयात ना एक्झाम, त्यांनी काय फरक पडणार? हॅलो मित्तू. बूम बूम बूम. बूम बूम बूम. अय्या, मिळालं लायसन्स. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी. इट्स ओके. हे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.